श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सध्या ब्रिटनच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. उभय देशांमधील संबंध आणि द्विपक्षीय भागीदारीच्या दृष्टीनं हा दौरा विशेष महत्त्वाचा मानला जातोय. या दौऱ्यात चर्चिले जाणारे विषय आणि या दौऱ्याचं भारताच्या दृष्टीनं असलेलं महत्त्व याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, भारत आणि इंग्लंड यांच्यातले संबंध ऐतिहासिकदृष्ट्या विचार केला तर सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या नेहमीच समृद्ध राहिले असल्याचं दिसतं. हे संबंध अधिक वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीनं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा सध्याचा ब्रिटनचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. 15 नोव्हेंबरपर्यंत असलेल्या या दौऱ्याचं स्वरूप, त्यात चर्चिले जाणारे मुद्दे, विविध पातळीवर करण्यात येणारे करार आणि त्याची वैशिष्ट्ये याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक रोहिदास मुंढे अधिक माहिती देत आहेत. एस जयशंकर यांचा 11 ते 15 नोव्हेंबर 2023 हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. या दौऱ्यादरम्यान एस जयशंकर हे ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री जेम्स क्लेव्हरली यांच्यासोबत चर्चा करतील. त्याबरोबरच इतर महत्त्वाच्या व्यक्तींना सुद्धा एस जयशंकर हे भेटतील. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा दौरा म्हणजे वार्म अँड थ्रायव्हिंग असे म्हटले आहे. या भेटीदरम्यान ज्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे त्यामध्ये भारत ब्रिटन रोडमॅप हा 2030 जो की 2021 मध्ये तयार करण्यात आलेला आहे याचा आढावा घेतला जाईल, ज्यामध्ये स्थलांतरण आणि गतिशीलता भागीदारी यावर चर्चा होईल. त्याबरोबरच व्यावसायिक इरेग्युलर स्थलांतर, व्हिसा, काउन्सिलर कोऑपरेशन, शैक्षणिक संशोधन, आरोग्य, पर्यावरण, स्वच्छ ऊर्जा, नागरी विकास, टाकाऊपासून टिकाऊ ज्याला आपण वेस्ट टू वेल्थ म्हणतो, सायबर क्षेत्रातील सहकार्य, दहशतवाद, विज्ञान आणि तंत्रज्ञान या गोष्टीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. आपण सध्या पाहत आहोत की भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध अत्यंत नाजूक परिस्थितीतून जात आहेत. याला कारणीभूत म्हणजे कॅनडाचा राजकीय सहकार्याचा अभाव. या दृष्टीने भारत आणि ब्रिटन हे प्रादेशिक सहकार्य त्याबरोबरच जागतिक समस्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने चर्चा करतील. याचे व्यासपीठ म्हणजे जागतिक संघटना जसे की युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल, G20, WTO इत्यादी होय. या भेटीदरम्यान आणखी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे, ते म्हणजे भारत आणि ब्रिटन मुक्त व्यापार करार, ज्यालाच आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट असे म्हणतो. हा फ्री ट्रेड अग्रीमेंट मागच्या जानेवारी महिन्यापासून चर्चेला जात आहे, तरीसुद्धा आत्तापर्यंत याच्यावर कसल्याही प्रकारचा तोडगा निघण्यात आलेला नाही. हा करार जर लवकरात लवकर लागू झाला नाही तर येणाऱ्या काळात भारतामध्ये निवडणुका येऊ घातल्या असल्याकारणाने आचारसंहिता लागू होईल आणि नंतर हा करार तसाच खितपत पडून राहील. म्हणून एस जयशंकर आणि ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जेम्स क्लेव्हरली या विषयावर चर्चा करतील. या कराराचा प्रमुख उद्देश म्हणजे ब्रिटनमधून आयात होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनावर आयात शुल्क कमी करणे. सध्या भारत अशा वाहनावर 70 ते 100% आयात शुल्क आकारत आहे. तेच भारत 30% आयात शुल्क कमी करतो असे भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. परंतु अशा वाहनाची किंमत भारतीय बाजारपेठेमध्ये $80,000 एवढी असावी अशी भारताची मागणी आहे, जो ब्रिटन स्वीकारण्यास तयार नाही. याबरोबरच इतर काही मुद्दे सुद्धा या भेटीदरम्यान चर्चेले जाऊ शकतात. त्यामध्ये बौद्धिक संपदा हक्क, रूल ऑफ ओरिजिन, आर्थिक सेवा, वर्क व्हिसा, महत्त्वाच्या वस्तूवरील दर कपात यावर सहमती होणे सुद्धा अजून बाकी असल्याकारणाने एस जयशंकर यांचा हा दौरा दोन्ही देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, जो की दोन्ही देशाचे संबंध एका नवीन उंचीवर घेऊन जाईल. श्रोतेहो, ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक यांच्या आगामी काही दिवसात होणाऱ्या भारत दौऱ्याच्या दृष्टीनं एक तयारी म्हणून एस जयशंकर यांच्या सध्याच्या ब्रिटन दौऱ्यात चर्चा होणं अपेक्षित आहे. तसंच परराष्ट्र मंत्र्यांच्या 5 दिवसांच्या दौऱ्यात इंग्लंड आणि भारत यांच्यात मुक्त व्यापार करार होणं अपेक्षित आहे. हा करार दोन्ही देशांच्या व्यापार वृद्धीसाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. एकूणच भारतासाठी हा दौरा कसा महत्त्वपूर्ण ठरणारा आहे याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक प्राध्यापक हर्षद भोसले यांनी आकाशवाणीच्या वृत्त विभागाशी बोलताना सांगितलं.
भारत आणि इंग्लंड यांच्यामधील जे आता मैत्रीपूर्ण संबंधांचं एक नवीन पर्व निर्माण झालेलं आहे. कारण भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर हे आता इंग्लंडच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यासंदर्भात टीव्ही चॅनल्स किंवा मीडिया यांच्यावर बरेच चर्चासत्र आता सध्या सुरू आहे. तर हे काय याचं महत्व आहे किंवा याचं नेमकं उद्दिष्ट काय आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्याला 2004 मध्ये जावं लागेल. याची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. म्हणजे इंग्लंड आणि भारत यांचे संबंध ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत समृद्धच राहिलेले आहेत. म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या भारत स्वतंत्र झाल्यानंतरही भारताने इंग्लंड बरोबर सर्व प्रकारचे संबंध प्रस्थापित केल्यानंतर मात्र जेव्हा शीतयुद्धाचा कालखंड सुरू झाला त्या कालखंडामध्ये मात्र थोडे संबंध तणावग्रस्त नसले तरीही एवढे समृद्ध नव्हते आणि हे पर्व 1991-92 पर्यंत सुरू राहिलं. म्हणजे हा एक थोडा स्थूल आपल्याला एक इतिहास आपण जर बघितला तर आपल्याला समजतं. पण त्याच्यानंतर मात्र भारताची जी भूमिका आहे म्हणजे स्पेशली जे जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये भारताने जे मुक्त व्यापार किंवा ग्लोबलाइज मार्केट इकॉनॉमीला जोडून घेतल्यानंतर मात्र वातावरण थोडं बदललं आणि त्या बदललेल्या वातावरणामध्ये भारताने थोडं एक प्रो वेस्ट किंवा पाश्चात्य जगाच्या थोडं जवळ जाण्याचा जो प्रयत्न केला त्या प्रयत्नाला एक फार मोठं यश लाभलं आणि भारत आणि अमेरिका यांचे संबंध सुधारता सुधारता भारत आणि इंग्लंड यांचे संबंध देखील चांगले सुदृढ व्हायला सुरुवात झाली. यातला पहिला एक ठळक मौलाचा एक क्षण म्हणजे 2004 हे वर्ष आहे. 2004 हे वर्ष याच्यासाठी महत्वाचं आहे कारण या वर्षी सर्वात पहिल्यांदा दोन्ही देशांनी भारत आणि इंग्लंड यांनी धोरणात्मक भागीदारी किंवा स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप याच्यावर मतैक्य दोन्ही देशांचं झालं आणि हे मतैक्य झाल्यामुळे धोरणात्मक भागीदारी झाल्यामुळे भारताचा अणुऊर्जा सहकार्याचा जो कार्यक्रम आहे किंवा अवकाश संशोधनामधला भारताचा जो प्रकल्प होता विशेषतः क्रायोजेनिक इंजिनच्या पार्श्वभूमीवर म्हणजे 4-5 वर्षांपूर्वी म्हणजे 2004च्या आधी 98-99च्या दरम्यान क्रायोजेनिक इंजिनचा पेच निर्माण झाला होता आणि क्रायोजेनिक इंजिनचा पेच निर्माण झाल्यामुळे रशिया आणि भारताच्या थोडं संबंधांमध्ये कुठेतरी एक कलाटणी आली होती. तर भारताचं अँबिशन जे होतं अवकाश क्षेत्रामध्ये एक प्रकारे फार मोठं पाऊल टाकण्याचं त्याला कुठेतरी इंग्लंडने 2004च्या धोरणात्मक भागीदारीनंतर कुठेतरी एक सहकार्य किंवा सपोर्ट दिलेला दिसतो. त्यानंतर वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे भारत पाकिस्तानच्या तणावग्रस्त संबंधांच्या पार्श्वभूमीवर संरक्षणात्मक सहकार्य देखील इंग्लंडने करायला सुरुवात केली होती. विशेषतः दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी किंवा अर्थकारणासंदर्भात विज्ञान तंत्रज्ञानासंदर्भात आणि 2004 नंतरच भारतातले अनेक विद्यार्थी इंग्लंडमध्ये जायला सुरुवात झाली. त्यानंतरचा एक महत्वाचा कालखंड येतो 2010चा. त्याच्यामध्ये भविष्यासाठी वर्धित भागीदारी किंवा एनहान्स्ड पार्टनरशिप फॉर फ्युचर याच्यावर 2010 मध्ये भर देण्यात आला आणि याच कालखंडामध्ये युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मधली परमनंट सीट जी आहे ती भारताला मिळावी यासाठी खुलेपणाने पहिल्यांदाच इंग्लंडने एक भारताला जाहीरपणे पाठिंबा द्यायला सुरुवात केली आणि तिसरा टप्पा जो आहे तो आजचा टप्पा आहे. आता याच्यामध्ये एवढे 2 टप्पे महत्वाचे होऊनही म्हणजे पहिला टप्पा 2004चा दुसरा टप्पा 2010चा आणि या टप्प्याचं काय महत्व आहे तर या टप्प्याचं सर्वात जास्त महत्व हे म्हणजे फॉरेन ट्रेड पॅक्ट किंवा फॉरेन ट्रेड अग्रीमेंट मुक्त व्यापार करार या संदर्भात आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. म्हणजे मागच्या वर्षी कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप किंवा सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी भारत आणि इंग्लंडमध्ये जी झाली त्याच्यामध्ये 2030चा रोडमॅप कशा पद्धतीने तयार होईल या संदर्भात खूप सिरियस आणि अत्यंत साधक बाधक चर्चा दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये झाली आणि त्याचाच एक भाग म्हणून ऑक्टोबर म्हणजे मागच्या महिन्यात 2+2 डायलॉग झाला आणि त्या 2+2 डायलॉगचा दुसरा एक चॅप्टर म्हणून आपल्याला या आजच्या 4 ते 5 दिवसाच्या दौऱ्याकडे बघावं लागेल. तर या दौऱ्यामध्ये म्हणजे पूर्वी असं काय झालं होतं तर पूर्वी ऑलरेडी डिफेन्स किंवा टेररिझम किंवा आर्थिक गुंतवणूक याच्यामध्ये ऑलरेडी चर्चा झालेली आहे. पण आता हा जो क्षण आहे हा जो दौरा आहे त्या दौऱ्यामध्ये प्रामुख्याने फ्री ट्रेड किंवा मुक्त व्यापार करार दोन्ही देशांमध्ये कशा पद्धतीने सुरळीत होऊ शकतो किंवा फ्री ट्रेड अग्रीमेंटचं पर्व पॅक्टचं पर्व नवीन पद्धतीने कशा पद्धतीने सुरू होऊ शकतं या संदर्भात चर्चा होणार आहे आणि गेली 7.5 वर्ष दोन्ही देशांनी याच्यावर भरपूर चर्चा केलेली आहे. आता फ्री ट्रेड अग्रीमेंट याच्यावर स्वाक्षर वगैरे होणं ही काही सोपी गोष्ट नाहीये कारण दोन्ही देशांमधील भांडवलदार दोन्ही देशांमधील स्टेक होल्डर्स यांच्यात तो अस्तित्वाचा प्रश्न असतो. दोन्ही देशांमधील व्यापाऱ्यांमधील तो प्रश्न असतो आणि दोन्ही देशांमधील एकूण डिप्लोमसीचा एक तो प्रश्न असतो. कारण फ्री ट्रेड अग्रीमेंट महत्वाचं कोरोना नंतर जास्त झालेलं आहे कारण कोरोना नंतर प्रत्येक देशाने स्वतःच्या परराष्ट्र धोरणामध्ये थोडे बदल घडून आणलेले आहेत. म्हणजे लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म गेनसाठी इंडिव्हिज्युअल बेनिफिट कॉम्प्रिहेन्सिव्ह डिप्लोमसी असं एक धोरण अनेक देशांनी
कोरोनानंतर स्वीकारलेलं आहे आणि कोरोनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे फ्री ट्रेड पॅक्ट भारत आणि UK यांच्यामध्ये व्हायला पाहिजे असं एक प्रकारचं वारं हे दोन्ही देशांमध्ये वाहत आहे आणि त्याच्यामुळे हा दौरा हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण जवळजवळ 7.5 वर्ष आपण त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. याच्यामुळे होणार काय म्हणजे फ्री ट्रेड अग्रीमेंट समजा झालं तर याच्यामध्ये नेमकं भारताला काय फायदा आहे किंवा भारताची काय भूमिका आहे. तर ती भारताची भूमिका अशी आहे की व्यापारासंदर्भात आपल्याला सुरळीत असं धोरण युरोपियन महासंघ किंवा युरोपियन युनियन बरोबर प्रस्थापित करता येऊ शकतं का किंवा युरोपियन युनियन बरोबर आपला व्यापार भविष्य काळामध्ये सुकर होऊ शकतो का ही कुठेतरी चाचपणी ही भारत आता सध्या करणार आहे. त्याचबरोबर युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन म्हणजे स्कॅन्डिनेव्हियन देश किंवा आईसलँड आहे, नॉर्वे आहे, स्वित्झर्लंड या देशांबरोबर देखील आपण व्यापारामध्ये काय सकारात्मक धोरण तयार करू शकतो किंवा या देशांबरोबर देखील प्रस्थापित ट्रेडिशनल धोरण ओलांडून नवीन काहीतरी आपण करू शकतो का ही देखील एक चाचपणी किंवा हा देखील एक भारताचा एक प्रयत्न असणार आहे की युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशनच्या कुठेतरी जवळ जाणं किंवा भविष्य काळामध्ये युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशनशी देखील मुक्तपणे करार करण्याचा एक संधी भारताला मिळू शकते. त्याच्यामुळे 3 गोष्टी होऊ शकतील. एक म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, दुसरं म्हणजे ग्लोबल व्हॅल्यू चेन आणि तिसरं म्हणजे डिजिटल ट्रेड. म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट किंवा बौद्धिक संपदा हक्क हा अत्यंत महत्वाचा आपल्या सर्वांनाच माहिती असेल. तर या संदर्भात भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये विशेष असे करार आतापर्यंत झाले नव्हते आणि दोन्ही देशांमधील ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत विशेषतः व्हॅक्सिन डिप्लोमसी जी कोरोना नंतर जी आलेली आहे त्या व्हॅक्सिन डिप्लोमसीचा एक भाग म्हणून देखील पण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट याच्याकडे आपण आता सध्या बघत आहोत आणि त्या संदर्भात महत्वपूर्ण करार देखील होण्याची शक्यता आहे. दुसरं म्हणजे ग्लोबल व्हॅल्यू चेन. म्हणजे ग्लोबल व्हॅल्यू चेन साधारण सोप्या पद्धतीने सांगायचं झालं तरी जागतिक पातळीवरचा जो व्यापार असतो किंवा गुंतवणूक असते किंवा कुठलेही व्यापार कॉमर्स रिलेटेड कुठलेही अग्रीमेंट असतील तर याचं सगळं ऑर्गनायझेशन हे ग्लोबल व्हॅल्यू चेन मार्फत होत असतं. इंग्लंड आणि भारत यांच्यामधील ग्लोबल व्हॅल्यू चेन यांना आतापर्यंत चालना मिळाली नव्हती किंवा जे नियम ग्लोबल व्हॅल्यू चेन संदर्भातले दोन्ही देशांमध्ये होते ते एवढे प्रभाव पाडतील असे नव्हते. त्यामुळे ते जास्तीत जास्त मिनिंगफुल किंवा अर्थपूर्ण व्हावेत म्हणून देखील आता गंभीर चर्चा हे दोन्ही देशांमधील नेत्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. आणि तिसरं म्हणजे डिजिटल ट्रेड. आताचं युग हे डिजिटल मार्केटिंगचं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे भांडवलशाही ही देखील जवळजवळ व्हर्च्युअल भांडवलशाही झालेली आहे. म्हणजे अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वगैरे या माध्यमातून हजारो लाखो करोडो रुपयाची देवाणघेवाण होत असते आणि ह्या कालखंडामध्ये किंवा ह्या व्यवहाराचा विचार करता डिजिटल ट्रेड जे आहे त्या डिजिटल ट्रेड संदर्भात वेगवेगळ्या देशांमधील व्यवहार हा सुस्पष्ट होण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये क्रिस्टल प्युअर क्लॅरिटी येण्यासाठी डिजिटल ट्रेड देखील सुकर होण्याची शक्यता या दौऱ्यासंदर्भात दोन्ही देशांमध्ये आहे. वर्ष 2021 मध्ये भारत आणि ब्रिटन रोडमॅप 2030 सोबत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी सुरू झाली, ज्याद्वारे विविध क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये संबंध अधिक वृद्धिंगत होण्यास मदत झाली आहे. भारतानं जागतिक सौहार्द, शांती आणि पर्यावरणासाठी घेतलेल्या भूमिकेला ब्रिटनचं नेहमीच समर्थन मिळालं आहे. त्यामुळे परराष्ट्र मंत्र्यांच्या सध्याच्या ब्रिटन दौऱ्यानं भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या मैत्रीपूर्ण संबंधाचं एक नवं पर्व निर्माण झालं आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर. निर्मिती राजेश शेजवळे. लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन नेहा कुलकर्णी.